पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7:30 वाजेच्या सुमारास पंचवटी हॉटेल त्रिमूर्ती चौक येथे एक महिला विमनस अवस्थेत मिळून आली। या महिलेचे जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या महिला पथकाने चौकशी केली असता तिचे नाव नंदिनी अशोक चक्रवर्ती, गाव मॅजेस्टिक, मेट्रो कांपेवाडा बस स्टँड, बँगलोर असे सांगण्यात आले। सदर महिला ही बोसर स्वभावाची असून तिने तिच्या नातेवाईकांबाबत कुठलीही माहिती पोलिसांना दिली नाही। माणुसकी वृद्ध सेवालयाचे सुमित पंडित आणि पूजा पंडित यांनी महिलेच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली। या महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस उपायुक्त झोन 2 चे प्रशांत स्वामी, जवाहरनगर पोलीस निरीक्षक सचिन कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतिश लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक मारुती खिल्लारे यांच्यासह माणुसकी समूहाचे सुमित पंडित, मनोज वखरे, संचालिका पूजा पंडित आदींनी मदत कार्य केले। या पंचवटी हॉटेल जॉर्ज कॉलनी त्रिमूर्ती चौक इथे आढळून आली। तर त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आले आणि त्यानंतर तिची मानसिक स्थिती थोडी चांगली नव्हती, झोपून होती ती। जेव्हा ती झोपेतून उठली त्याच्यानंतर आम्ही तिला विचारपूस केली, पण तिला काय तिचे उत्तरं देता आले नाही व्यवस्थित, म्हणून साहेबाच्या आदेशाने आम्ही तिचं मेडिकल करायला घेऊन आलो। मेडिकल करून तिला कोणी नसल्यामुळे तिला आधार, त्याच्यामुळे या संस्थेमध्ये आम्हाला सांगितलं इथे टाका। साहेबाच्या आदेशाने आम्ही तिला इथे दाखल केले आहे। नाव काय तुमचं? माझं नाव पोलीस हेड कॉन्स्टेबल रत्नमाला धुळे। या पंचवटी हॉटेल जॉर्ज कॉलनी त्रिमूर्ती चौक इथे आढळून आली। तर त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आले आणि त्यानंतर तिची मानसिक स्थिती थोडी चांगली नव्हती, झोपून होती ती। जेव्हा ती झोपेतून उठली त्याच्यानंतर आम्ही तिला विचारपूस केली, पण तिला काय तिचे उत्तरं देता आले नाही व्यवस्थित, म्हणून साहेबाच्या आदेशाने आम्ही तिचं मेडिकल करायला घेऊन आलो। मेडिकल करून तिला कोणी नसल्यामुळे तिला आधार, त्याच्यामुळे या संस्थेमध्ये आम्हाला सांगितलं इथे टाका। साहेबाच्या आदेशाने आम्ही तिला इथे दाखल केले आहे। नाव काय तुमचं? माझं नाव पोलीस हेड कॉन्स्टेबल रत्नमाला धुळे।